असं म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये, पण दुर्दैवाने आजकालच्या जनरेशनमध्ये घटस्फोटाचं जे काही प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे कोर्टाची पायरी अनेक जण चढताना दिसत आहेत. आहे ते कसं दुरुस्त करायचं हे बघितलं पाहिजे. ज्युडिशियरीत असताना जवळजवळ 75, 80, 100 अशी एकेका बोर्डावर केसेस असतात. मी जेव्हा जज होते तेव्हाची एक केस खरोखर ऐकण्याजो की दणादण इकडून तिकडं हजारो रुपयांची, लाखो करोडो रुपयांची देवाणघेवाण सतत चालू असते. आमच्याकडे दुसरं असंच एक जोडपं होतं. नवऱ्याला माहितीच नाही बायकोला किती पगार, बायकोला माहितीच नाही नवऱ्याला किती पगार. ही नजर म्हणजे माझ्या मुलीच्या पगारावर नजर ठेवूनच यांनी लग्न केलं. आता एक नपुसकतेचं मी मोठं उदाहरण सांगतो. मग मला का फसवलं? मग मी जे प्रेम केलं, मी जे आयुष्य केलं, मी पैसा अडका केला, मी जीव टाकला माझ्या बायकोसाठी. तुमच्याकडे असा काही अनुभव आहे का जमेस की तुम्ही एक निर्णय तर दिला, म्हणजे घटस्फोटाचा असेल, पोटगीचा असेल, कस्टडीचा असेल, पण तुम्हाला असं वाटतं की हा निर्णय मी घ्यायला नको होता? त्याने खूप पुरावे आणले, खूप गोष्टी घडल्या, खूप उलथापालथी झाल्या. हे मुलं आमचं नाही, आम्हाला घटस्फोट पाहिजे, सरळ सरळ आहे असं प्लेड केलं. मग बायकांनाही शस्त्र मिळाले का घटस्फोट घ्यायचा? माझ्या मुलाला भेटायचं असेल तर ₹1,00,000 सिक्युरिटी म्हणून ठेवायला सांगा. सारख्या जुन्या गोष्टी करायची, तुझी आई वाईट. बायकांची आई वाईट म्हणायचं कारण काय? आणि सुनेला सासू वाईट म्हणायचं कारण काय? सगळं चांगलं होतं, पण ही जी मानसिक कोंडी झाली होती. पण सतर्क राहायला पाहिजे की अलर्ट राहायला पाहिजे. अलर्ट राहायला पाहिजे. तसं राहत नाही. हां, त्यांना जाणीव होत नाही तेवढी इतकं गंभीर होईल. पुढच्या अवघ्या 1 वर्षात 2 वर्षात जी घटस्फोट होत असतील ते होऊ नये यासाठी तुम्ही काही सुचवाल का, सांगाल का की काय ऑब्झर्व करायला पाहिजे? थोडा विचार करा, म्हणजे मग तुम्हाला चांगल्या रीतीने आयुष्य काढायला संधी मिळेल. नमस्कार. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे ॲडव्होकेट केतकी देशपांडे या आलेल्या, ज्या माजी न्यायाधीश आहेत कौटुंबिक न्यायालयाच्या, त्यांचं आपण स्वागत करूयात. तुमच्या कोर्टाशी संबंधित मला सुरुवातीला असं वाटलं होतं की असं म्हणावं की देशपांडे हाजीर हो, पण तसं म्हणणं योग्य नाही, कारण जज म्हणून काम केलेल्या व्यक्तीला असं हाजीर हो म्हणणं बरोबर नाही. नाही तर तुम्ही तर आमची हजेरी घेतली असती. तर तुमचा थोडक्यात मला आपल्या सगळ्यांसाठी परिचय करून द्यायचा आहे. या कुटुंब न्यायालय पुणे येथे माजी न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाल्यात. 1982 ते आजपर्यंत 43 वर्षे त्या वकिली व्यवसायामध्ये आहेत. लीगल एड महाराष्ट्र राज्याचं सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. अनेक संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 2000च्या वर तडजोड घडवून आणून संसार त्यांनी अनेकांचे सावरले आहेत. ही खूप मोठी संख्या आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे. पुणे बार असोसिएशनचं सेक्रेटरीपद पण त्यांनी भूषवलं आहे. अनेक कायदेविषयक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. घटस्फोट या विषयाचं विशेष त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या त्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बरीच अवॉर्ड्स मिळाली आहेत. तर आज आपल्याला ह्या एपिसोडसाठी त्या उपलब्ध झाल्याची एक आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. ओके. मला तुम्हाला असं जाणीवपूर्वक विचारावं असं वाटतं की असं म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये, पण दुर्दैवाने आजकालच्या जनरेशनमध्ये घटस्फोटाचं जे काही प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे कोर्टाची पायरी अनेक जण चढताना दिसत आहेत. मला जी काही अल्पमतीमध्ये माहिती आहे त्यानुसार घटस्फोटाच्या केसेस असतात, नंतर मेंटेनन्सच्या काही पोटगीच्या केसेस असू शकतात, मुलांच्या कस्टडीच्या केसेस असतात, आणि मला वाटतं अजून एक आहे सुद्धा की मॅरिटल स्टेटस त्या व्यक्तीचं काय आहे या संदर्भातलं पण काही केसेस असतात. तर ह्यातले काही उदाहरणादाखल काही दाखले तुम्ही आम्हाला सांगितलेत, काही अनुभव सांगितलेत तर आवडेल नक्कीच. घटस्फोटच्या आधी येतं लग्न. जे लग्न म्हणजे करार आहे की नाही, 2 जीवांचा करार आहे. आणि हाच जर उधळून लावायचा प्रयत्न केला गेला, मोडून टाकायचा गेला, तर आपण त्याला अटकाव घालायचा. आणि अशी अनेक जखमी, मोडकी, तुटकी जी लग्न आजपर्यंतच्या आयुष्यात मी पाहिली,
ती लग्न जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे कशी जोडली जातील ह्याकडे मी जास्त लक्ष दिलं. लग्न कशावरून मोडतात? इगो आहे, लग्नात झालेले हुंड्यावरचे प्रश्न आहेत, दिसण्यावरचे, सेक्स आहे, दुष्टपणा आहे, नपुसकता आहे, अशी अनेक कारणे आहेत. तर मी असं म्हणेन की लग्न मोडण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी आपण जेव्हा जवळ येतो एकमेकाच्या, तर आपल्या मेंदूत हजारो लाखो पेशी आहेत, त्या सगळ्या कार्यरत आहेत. परंतु त्याला ना तुम्ही तेवढ्याच आकड्यांनी गुणा, एवढी कारणं घटस्फोट आहेत. म्हणजे काय असेल याचा नेमसुद्धा आपण विचार करू शकत नाही, इतकी कारणं घटस्फोटाला आहेत. तर आता याच्यावरचं आपण उदाहरणं घेऊ. जास्त कुठलीही गोष्ट आपण उदाहरणाने जी शिकू शकतो ती गोष्ट आपण 5 पानं वाचल्यावर जे कळेल ना ते एका उदाहरणात पटकन कळतं. बरोबर बरोबर. आता एक माझ्याकडे केस होती. मीना नावाची मुलगी होती, रमेश नावाचा मुलगा होता. लग्न झालं होतं. मीनाला तिच्या भावाने मोबाईल दिला. हल्लीच्या दिवसातली ही गोष्ट आहे. मोबाईल दिला. मीना मोबाईलवर सारखी काहीतरी खेळायची. रमेशलाही कौतुक वाटलं बायकोचं, किती हुशार बायको आहे आपली, सगळं ती आत्मसात करते बराबर. त्याने मग तिला हे टाक ॲप, त्यात हे अजून काही ॲप घाल, फोटो काढायला शिकव, हे कर ते कर, असं केलं. एके दिवशी काय झालं, मीनाला अनोळखी माणसाचा फोन आला. तर तिला गंमतच वाटली की आपल्याला अनोळखी माणसं ओळखत आहेत. तिला हे कळलं नाही की अनोळखी माणसाचा फोन उचलू नये. म्हणजे त्यातले जे धोके होते ते तिला कळले नाही. तिने फोन उचलायला सुरुवात केली. सतत फोन यायला लागला त्याच माणसाचा, तोच नंबर सारखा यायला लागला. आणि मग त्यामुळे काय झालं, जेव्हा तिने तो नंबर उचलायला सुरुवात केली, तो माणूस पलीकडचा होता. तो बोलायचा तिच्याशी, काय जेवण झालं का, काय चाललंय, झोपले की नाही, मुलं काय करतात, नवरा काय करतोय. तिलाही वाटायची गंमत, उत्तरं द्यायची ती. असं करता 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 मैत्री वाढत गेली. हळूहळू भेटीगाठी कशा करायच्या, तर तो माणूस तिला म्हटला, तुम्ही लाल साडी नेसा आणि बस स्टॉपला या, मी तिथे येतो, मी तुम्हाला पाहिन लाल साडीत आणि आपण भेटूया. असं करत करत त्या भेटी वाढत गेल्या. रमेशला काही माहितीच नाही. रमेश नोकरीवर जाणार, येणार, बघणार, काहीच माहीत नाही. शेवट ह्याच्यातून इतकी वाईट गोष्ट घडली की ते दोघं एकमेकाला आपले फोटो पाठवायला लागले, प्रायव्हेट फोटो पाठवायला लागले, नग्न फोटो पाठवायला लागले. ही गोष्ट रमेशला कळली नाही. मीनालाही कळलं नाही की यातून काय वाईट होऊ शकतं आणि काय धोका आहे आपल्याला. ते सगळे फोटो त्या माणसाने घेतले आणि त्यावर पहिल्यांदा त्याने मीनाचं तोंड बाजूला केलं आणि तिथं दुसरं तोंड ठेवलं, नुसतंच आकार तोंडाचा, आणि ते फोटो सगळे रमेशला पाठवले. रमेशला पाठवल्यावर त्याला खूप राग आला, हे कोणाचं आहे, काय आहे, असं कसं, हे साडी बिडी तर माझ्याच बायकोची दिसते, शरीर तर माझ्याच बायकोचं दिसतंय. अशा रीतीने भांडणं वाढत गेली. बघितलं तर शेवट हे सगळं बाहेर आलं. आणि संशय होता ना, तो खूप विचित्र होता. इतका संशय त्याला की तो जगूच शकाल. तो मला म्हणायचा, आला तो आमच्याकडे, म्हणला मला घटस्फोट व्हायची, मला तोंड पाहायचं नाही या बाईचं. म्हटलं अरे असं करू नको, काय झालं आहे. ती अशी मुलगी आहे की तिला काही माहिती नाही आहे. म्हटलं तू माफ कर तिला. आणि खूप खूप वेळा समजून सांगितलं. शेवट आमच्या हातात काय आहे, वकील असल्याने थोडीशी कायद्याची भीती दाखवायची, वस्तू आमच्या हातात आहे. मी म्हटलं अरे यांनी काय होणार आहे, तुला काय मिळणार नाही, तुझं सगळं वाया जाईल, ह्या बाईला जबरदस्त पोटगी तुला द्यावीच लागेल. हे नाव काढल्यावर तो मागं सरकला. आपण लिहून घेऊ, स्टॅम्प पेपर आणला, लिहून घेतलं, तू आजपासून मोबाईलवरचे हे सगळे ॲप बंद करायचे, दुसऱ्या माणसांना फोन करायचं नाही, 6 महिने तुझा फोन जप्त, बाईला म्हटलं. आणि त्या नवऱ्यालाही सांगितलं तुझंही जप्त, तू फक्त ऑफिसच्या यायलाच फोन वापरायचा. एक फोन साधा आणून दिला काळा बायकोला, छोटूचा फोन आणून दिला आणि स्वतःही छोटा घेतला की फक्त ज्यावर फोन येईल जाईल. आणि मग ते खूप जोडपं खुशीने राहायला लागलं. तिलाही कळलं. तिला म्हटलं बाई गं, हे खूप वाईट जग आहे बरं, काय काय होईल याच्यात तुला माहिती नाही.
आणि अशा रीतीने ते दोघं खूप राहायला लागले चांगले. अशी सुद्धा गोष्ट घडू शकते. आमच्याकडे दुसरं असंच एक जोडपं होतं. नवऱ्याला माहितीच नाही बायकोला किती पगार, बायकोला माहितीच नाही नवऱ्याला किती पगार. दोघंही एकमेकांना दाखवत नाहीत. का नाही दाखवत? काय मिळणार आहे असं लपवून ठेवून? ठेवा ना तुम्ही आपापल्या बँकेत. पगार तर आपापल्या बँकेतच जमा होतात. थोडे थोडे पैसे काढा, एकत्र करा म्हटलं. भांडण्यापेक्षा एकत्र पैसे करा, अर्धे अर्धे करा. ती म्हटली नाही मला पगार कमी आहे, मी का अर्धे देऊ? बरं म्हटलं बाई तू पाव पगार दे तुझा आणि याला अर्धा देऊ दे, म्हणजे झालं ना तुमचं, भावलं ना, सगळं भागलं. मग कशासाठी? आणि जर अडचण आली तर तुमच्या मुलांना तुमचेच पैसे लागतील, तुमच्या संसाराला तुझेच पैसे लागतील. असं करत करत जे मॅरेजेस पुन्हा पुन्हा ढकलली जातात, ती काही हल्लीच्या पिढीला जे वाटतं की हे आमच्यावर लादलं आहे, भांडण म्हणजे आम्हाला नकोच आहे, हे आम्ही सोडून निघून जाऊ, हे असं नाही आहे. ही अशी मॅरेजेस चांगली टिकतात, व्यवस्थित टिकतात. पण हल्ली असं आहे, एक मी परवा मथळा असला, जा मुली तू दिल्या घरी सुखी जा नाही, परत ये मुली तू परत ये, असं लिहिलं होतं. परत ये म्हणजे काय आता? तर मला त्या मुलीचे वडील म्हणले, माझी मुलगी पगार मिळवते, तिला मी शिकवलेलं आहे आणि तिचा पगार, माझ्या मुलीचा पगार कोणीही नजर ठेवायची नाही. म्हटलं हे नजर ठेवायचं काय प्रकरण आहे हो? तर ते म्हणाले की नजर म्हणजे माझ्या मुलीच्या पगारावर नजर ठेवूनच यांनी लग्न केलं. मग म्हटलं लपवून ठेवा तुमच्या मुलीला, कोणाला देऊ नका, कुणाशी लग्न लावू नका, ती आणि तिचा पगार. मी सगळं देऊ शकतो, मी सगळं देऊ शकतो, मी असं करू शकतो, मी माझ्या मुलीला हे देईन ते देईन ते देईन ते. म्हटलं नवरा द्याल का? नवऱ्याचं सुख आणून द्याल का तुम्ही तुमच्या मुलीला? नाही. मग तुम्ही का, तिच्या मनात काय आहे हे विचारू दे म्हटलं. मी तुमचं ऐकणार नाही, तुमचं ऐकून मी घटस्फोटाचं कागदसुद्धा लिहिणार नाही. तुमच्या आधी मुलीला पाठवा. तिला विचारलं ना तर ती म्हणाली की नाही मला नवऱ्या पाहिजेच आहे. मग म्हटलं हे का तू ऐकत नाही? म्हणली नाही होते, ओरडतील, त्यांनी मला शिक्षण दिलं, मी कसं त्यांना दुखावू? म्हणजे बाई जी असते ना तिच्या मनात अनंत गोष्टी असतात, पुरुषाच्याही असतात, आणि त्या कात्रीत ही माणसं सापडतात आणि त्यामुळे सुद्धा भांडतात. एक तर इतकी क्षुल्लक गोष्ट आहे, लग्नात भर मांडवात जी पंगत बसते त्यात विहीण बाई माये माऊली हे गाणंच कोणी म्हटलं नाही. काय पद्धतच नाही तुमच्या इथल्या लोकांना, असं मुलाकडची लोक म्हणली. आणि तुमच्या तुपाला वास येत होता. ही किती साधी गोष्ट आहे. अहो तूप कोण करतं? ते कार्यालयातले जे स्वयंपाक असतात ते कॉन्ट्रॅक्ट दिलेली लोक करतात, आपण करतो का? मग हे का नाही समजू? शिकलेली चांगली दोन्ही फॅमिलीत चांगल्या होत्या, हे कारणच नाही आहे, हे दुसरं काहीतरी कारण. तर अशा जी क्षुल्लक कारणाने भांडण होतात ती चुकीची आहेत. आता एक नपुसकतेचं मी मोठं उदाहरण सांगते. नवरा बायको आहेत, 3 वर्ष झाली मूल झालं नाही. नवरा तडफडायचा मुलासाठी, ती पण तडफडायची. आणि मग शेवट बाई झाली, ती 39 वर्षाची होती आणि नवरा 43. तर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि म्हणून तिला त्यांनी डॉक्टरकडे नेलं. सोनोग्राफी केली आणि तो माणूस धाडकन खाली पडला, नवरा. काय त्याला त्या डॉक्टरने सांगितलं आम्हाला, म्हणजे बायकोला काही कळलं नाही. काय झालं काय झालं? त्या मुलाची आई होती, हिची आई होती, सगळे लोक होती बरोबर. नवरा आला आमच्याकडे. म्हटलं का हो काय झालं? भयंकर गोष्ट आहे, भयंकर गोष्ट आहे, मला विचारू नका, मला सांगता येत नाही. अहो तुम्ही तिथं आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही कसं तुमचं पुढं चालवणार? तर म्हणला अहो ते डॉक्टर म्हणतात तिला युटेरसच नाही आहे, आणि मग कसं मूल होईल? मग मला का फसवलं? मग मी जे प्रेम केलं, मी जे आयुष्य केलं, मी पैसा अडका केला, मी जीव टाकला माझ्या बायकोसाठी, आणि मला एवढं फसवायचं? मला युटेरसच नाही. म्हटलं बघू दे रिपोर्ट, दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घे, मे बी काहीतरी चमत्कार होईल आणि युटेरस असेल. नाही म्हणला मी, 2 डॉक्टरकडे नेलं, नाही आहे युटेरस. खरोखर तिला युटेरस नव्हतं. ती बाई दर महिन्याला फसवत होती, हो ना, तो तडफडत होता मुलासाठी. आणि ह्या अशा गोष्टी म्हणजे एकटे पुरुषच खूप वाईट आहेत हल्लीच्या प्रवादाप्रमाणे, ते गॉन केस आहेत, ते वाईट आहेत, ते त्रास देतात, असं नाही.
बायकाही तेवढ्याच बरोबरीने दोन्ही माणसं कारणीभूत असतात घटस्फोट घ्यायला. आता ती 39 वर्षाची होती, तो 43. काय हल्लीच्या लग्नाचं वय आहे. म्हटलं बाबांनो घटस्फोट घ्या. तू का असं केलंस? म्हणले अहो मला हाकलूनच दिलं असतं ना. म्हटलं अगं पहिलं वर्ष काय 40 वर्ष काय झालं बरं? ते इतकी अडाणी लोक असतात. ते म्हणजे सगळ्या जगातलेच असतात माझ्या मताने. लोकांना लैंगिक शिक्षण हे दिलंच पाहिजे. त्यांना माहितीच नाही हो की सेक्स हा होतो का नाही. जर नपुसक आहे तर सेक्स कसा होईल असं त्यांच्या मनात. असं नाहीच आहे. सेक्स होऊ शकतो पण मूल होणं सेक्स होणं या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे तिची सासू तिची आई म्हणली नाही नाही हे सगळं खोटं आहे. हे कसं होऊ शकतं? आज आमच्या मुलीचा एवढं वापर केला आणि आता म्हणतोय की मूल नाही होणार. म्हणजे ही सुद्धा शिक्षण द्यायची एक आवश्यकता आहे. हा सुद्धा छोटे छोटे घटक आहेत की यातूनही तुम्हाला जर काही नॉलेजच नाही तर कसं येईल. तसंच एक बाई, आता ती बाई आहे 60ची, तिचा नवरा मोठा रिसर्च सायंटिस्ट. आणि ते मला म्हणले की अहो आमचं लग्न झालं ना 6 महिने या बाईने मला हात लावू दिला नाही. ती म्हणाली की अहो मला वाटायचं हाताला हात लावला मूल होईल, सिनेमात गेलं किस केलं मूल होईल, शेजारी बसलं मूल होईल, म्हणून मी नाही लावून दिला हात. मला वाटलं झालं आता संपलं. म्हणजे हे कसं शिक्षण पाहिजे ना. ह्याचा जो अति वापर होतोय आणि अति विरुद्ध दिशेला चाललंय ते बरोबर नाही. पण ह्यांना हे शाळेत जे शिक्षण देतात हल्ली मुलींना मुलांना हे योग्य आहे असं माझं मत आहे. फॅमिली कोर्टामध्ये जे मॅरेज काउन्सिलर नेमलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 5 काउन्सिलर पुण्यामधल्या याच्यामध्ये आहेत. हो. तर त्या काउन्सिलरच्या माध्यमातून जे समुपदेशन केलं जातं त्यातनं तुमच्यापर्यंत म्हणजे जज म्हणून तुमच्यापर्यंत केसेस येण्याचं प्रमाण कमी होण्यात कितपत त्याचा सहभाग असतो? हो खूपसा असतो. काउन्सिलर प्रत्येक कोर्टाला 2-2 नेमलेले असतात. त्यांच्याकडे प्रचंड काम आहे. रोजचं फायलिंग बघा मिनिमम 40 केसेस असतात. फाईल नवीन फाईल. तर ह्यात ते पहिल्यांदा बोलावतात, समजावून घेतात केस काय आहे, समजावून सांगतात. हे सोडून दे, बाईला सांगतील, पुरुषाला सांगतील, सोडून द्या, भांडणं करू नका, आपण हिच्याकडून घेऊन घेऊ, त्याच्याकडून घेऊन घेऊ, असं करून ते समजावतात. माझं तर असं म्हणणं असतं तुझेही आई वडील बंद 4-6 महिने, याच्याही आई बाप बंद. दोघं सुखाने राहतात कित्येक केसेसमध्ये. एक केस समुपदेशक करतात ही कामं आणि त्यामुळे मग तिथंच केस हे होते आणि सगळे लिहून घेतलं जातं. त्यावर साहेबाची सही होते जजची आणि ताबडतोब ती केस मार्गी लागते. एक केस इतकी मजेशीर आहे बघा. त्या बाईचे वडील दारोडे, फुल दारोडा माणूस. त्याला हे असं थोडं ऐकून अशी भाषणं झाली की ऐकतात लोक आणि त्यांना कळतं काय आहे ते स्वतःपुरतं ते बरोबर काढतात. त्याला कळलं की हे काहीतरी अशी गोष्ट आहे की आपल्या हातात आपली मुलगी म्हणजे हे शस्त्र आहे. आणि त्याने काय केलं, तो जावायला म्हणायला लागला की मी 498 लावीन तुमच्याबरोबर, मी माझ्या मुलीला 498 दे पैसे, रोज दारूला पैसे, रोज 200 रुपयाची दारू. म्हणजे इतके सुद्धा विचित्र प्रकार त्यातून घडू शकतात. एनकॅशमेंटच झाली. एनकॅशमेंट जसं मुलांची शस्त्र म्हणून उपयोग करतात तशीच ही एक एनकॅशमेंट. पण ही जरा विनोदी एनकॅशमेंट आहे. 2 रट्टे द्यायला पाहिजे त्या माणसाला. कसं रोजचे 200 रुपये दारूला मागतो ना. आणि काय उपयोग आहेत अशा गोष्टींचा, हे चांगलं नाही आहे. तर अशा तडजोडीच्या खूप केसेस असतात. डिव्होर्सच्या वेगळ्या केसेस असतात. मी जज असताना काही इतक्या टचिंग केसेस होत्या आणि त्याच्यात वास्तव वेगळंच होतं आणि झालं काय वेगळंच होतं. एक केस होती, घटस्फोट लावला होता. तर मग म्हटलं साहेबांनाही अधिकार असतो बोलवायचं चेंबरमध्ये, विचारायचा. तर म्हणे हे बाई प्रेग्नंट आहे आणि 9 महिन्याच्या आतच 8.5 महिन्याला 7.5 महिन्याला मूल झालं. हे मुलं आमचं नाही, आम्हाला घटस्फोट पाहिजे, सरळ आहे असं प्लीड केलं तिला. तसंच लिहिलं होतं त्यात.
मी म्हटलं पॅटर्निटी टेस्ट करा. पॅटर्निटी टेस्ट जेव्हा करायला गेले तर ही केस जी टेस्ट असते ती 100% कधीही येत नसते. ती 98, 99, 97, 76, 86 त्या परिस्थितीत त्यांच्या शरीराच्या वरती अवलंबून असते. आणि त्यात इतकं मेडिकल नॉलेज आपण डॉक्टरलाच विचारलं पाहिजे. पण ती केस 100% सत्यपेक्षा आकडा येत नाही. आणि आलाच काहीतरी 95 का काय 90% आकडा होता. तर मग ते वकील म्हणायला लागले नाहीच, हे मुलं आमचंच नाही आहे. तो माणूसही काहीच बोलायचा नाही बरं का, गप उभा राहायचा. मी त्या चेहरा पाहिला, असा का बोलतो हा, असा का गप बसलेला असतो हा, का कधी तडफेने म्हणत नाही माझं मूल नाही म्हणून, हा काही बोलतच नाही. म्हटलं हे काहीतरी वेगळी प्रकरण. म्हणून मी त्याला बोलवलं आत चेंबरमध्ये. म्हटलं काय झालं, बस बघा पाणी पी. म्हटलं काय झालं रे, हे मूल तुझं नाही ना, तुला वाटतंय ना नक्की. म्हटलं लगेच ऑर्डर करते. तर म्हणला गप्प बसला. म्हटलं बघ लवकर बोल, मला पुन्हा जायचं बेंचवर. तर म्हणला नाही हो, मूल माझंच आहे. म्हटलं कसं काय, मग तू कसा बोलत नाही बाहेर, का वकिलाला सांगत नाही, कशाला चाललाय तमाशा, सिनेमा आहे हा. म्हणला नाही नाही माझंच आहे हो. मग म्हटलं झालं कसं, लग्नाला तुझ्या जेमतेम 9 महिने आणि थोडेसे दिवस झाले, 7व्या महिन्यात मूल झालं आहे काय. तर म्हणला की आमच्या लग्नाचा बस्ता बांधायला आम्ही गेलो तेव्हा सगळ्या बायका, सगळी माणसं, सगळे घरातले लोक जातात आणि ते तिकडे खरेदी करत राहिले आणि मी आणि माझी बायको सटकलो आणि आम्ही आमच्या घरी आलो, आमचे संबंध आले आणि तेव्हाच दिवस राहिले. मग म्हटलं आईला सांग, चल खूप छान गोष्ट आहे आनंदाची, चल सांगूया आईला. म्हणला नाही मला भीती वाटते, मी सांगणार नाही. म्हटलं असं करू नको, तुझं मूल जाईल, त्याला लोकांचं नाव दिलं जाईल, तुझं रक्त, तुझं सगळं तुझं आहे, ते कट असेल मूल, अनाथ आश्रमात जाईल, ते चालेल तुला, तुझं रक्त अनाथ आश्रमात वगैरे. इतकं त्याला डोक्यावर इम्पॅक्ट केला. तेव्हा तो तयार झाला सांगा. पण तो मला म्हणायचा नाही तुम्ही सांगायचं तुम्ही. म्हणजे मी काय म्हटलं, मी का तुझी आई आहे का कोण आहे, मी इथं खुर्चीत बसलेली बाई, मी नाही सांगणार. तुझ्या तोंडाने तू वकिलाला आणि आईला सांगायचं की ही केस मला चालवायची नाही, हे मूल माझं. मग आम्ही तो रिपोर्ट दाखवला त्या बाईला, दुसऱ्या वकिलांना कन्व्हिन्स केलं. म्हटलं हे काय आहे, 90% म्हणजे इट इज ॲज गुड ॲज आहे रिपोर्ट आहे, तर हे मूल याचंच आहे आणि हा माणूस असं असं म्हणतो. वकिलांना बोलावून सांगितलं दोन्ही. मग ते गप्पच बसले. आणि त्या बाईला कळलं, मूल आपले पेढे वाटत अख्ख्या कोर्टाला मुलाला घेऊन गेले. काय असं हे करायचं, वास्तव काय होतं, मुलं घाबरतात आई बापाला सांगायला, मजा करताना नाही घाबरत, हो ना. तेव्हा का नाही मग घाबरत, मुली घाबरत नाहीत, मुले घाबरत नाहीत. लग्न करायची, पळून जायचं, आपापल्या घरी राहायचं. कित्येक केसेस अशा आहेत की मुलं आपापल्या घरी राहतात आणि मग त्यात कोण आई वडिलांना माहितीच नसतं. ही जी गोष्ट आहे, हे छोटे छोटे ॲस्पेक्ट आहेत. हे कुठल्या कायद्यात तुम्ही बसवणार सांगा, हे कायद्यात बसवण्यासारखेच नाही आहेत, परंतु हे अस्तित्वात आहे. त्यामुळे ह्याची काळजी घेतली पाहिजे. हे लग्न चालवली पाहिजेत पुढे. लग्न तोडण्यात मोठेपणा नाही आहे. अहो हजारो काय 10,000 लग्न तोडून टाकू आम्ही एका महिन्यात सुद्धा. पण काय उपयोग आहे, लग्न हा चांगला करार आहे आणि ह्याने जे सुख आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारच्या गरजा ह्या ज्या असतात कुटुंबाच्या, या लग्न या संस्थेने दिल्यात आपल्याला. आणि हे लग्न कसं काय म्हणून टाकणार तुम्ही, आणि मिळणारे काय फक्त पैसे. हल्ली म्युच्युअल कन्सेंट, पैसा, मीना बाजार आहे हा. मीना बाजार कोर्ट म्हणजे फॅमिली कोर्ट हा मीना बाजार आहे असंच मी म्हणेन. कोणी माझ्यावर किती ऑब्जेक्शन घेतलं तरी इतका पैसा इकडचा तिकडे होतो बघा. एक फ्लॅट म्हटला तरी 50 लाखाचा आहे. छोटा फ्लॅट, एक 1 बेडरूम असेल तरीही 20-25 लाखाच्या वर आहे. दणादण इकडून तिकडं, इकडून तिकडं, हजारो रुपयांची, लाखो करोडो रुपयांची देवाणघेवाण सतत चालू असते. हा मीना बाजार आहे. मग बायकांना हे शस्त्र मिळाले का, घटस्फोट घ्यायचा, पैसे घ्यायचे, 1 टाइम बाजूला जायचं.
हे योग्य नव्हे. ह्यामुळे काय होतं, तुम्ही जी लग्न दुसरी गोष्ट, संस्थेवरचा विश्वास कमी कमी होत जातो. हा विश्वास कमी होतो आणि तुटून जायला मदत होते. आणि त्यावर तुम्ही जे म्हणालात ती तिसरी गोष्ट कस्टडीची मध्ये येते. काय हो कस्टडी, मी जेव्हा जज होते तेव्हाची एक केस खरोखर ऐकण्याजोगी चालू होतं. केसेस अतिशय मोठाली नामांकित वकील होते दोन्ही बाजूला, तर जीव तोडून सगळं ऑन मेरिट चालू होतं. दोन्ही पार्ट्या भक्कम श्रीमंत. आणि ती बाई म्हणत होती की नाहीच मिळेल, माझ्या मुलाला हा काहीतरी करेल, हा पळवेल, हा चोरून नाही, हा त्याला विकून टाकेल, हा त्याला मारून टाकेल. म्हटलं अगं कसं मारेल, ते त्याचंही मूल आहे, त्याचंही हे सगळं आहे ना, असं नाही मारू शकत कुणी, तू जरा विचार कर. नाही म्हणली, माझ्या मुलाला असं. तर मी म्हटलं की असं करता येत नाही, वडिलांना कधीही आपण तोडू शकणार नाही, तोही वडील आहे त्या मुलाचा, त्याचंही ते मूल आहे आणि यासाठी मी ऑर्डर करणार म्हटलं, त्याला व्हिजिटिंग राईट देणार. तर ती काय म्हणाली, माझ्या मुलाला भेटायचं असेल तर ₹1,00,000 सिक्युरिटी म्हणून ठेवायला सांगा. तर म्हटलं हो का. तर हे वाक्य पूर्ण व्हायच्या तो मुल असे दोघं उभे असतात ना, तो म्हणला हो ठेवतो ₹1,00,000. तर ती म्हणली ₹1,00,000 1 दिवस, म्हणजे जसा लिलाव चाललाय, बार्गेन चाललंय. ती म्हणली ₹1,00,000 1 दिवस. तो म्हणला हो दिले. ती म्हणली 2 दिवस पाहिजे होतं तुला, 3 दिवस, मग 3 दिवसाचे 3,00,000, दर आठवड्यात 3,00,000, दर आठवड्यात. काय हे छोट्या सख्या मुलाला भेटायला शस्त्र बनवायचं मुलाचं आणि पैसे, ते लहानचं मूल आणलं होतं ते बघत असं 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 काय हो, त्याला काही कळत नाही. इतकं वाईट वाटतं ना की या पोराला काही कळत नाही आणि नुसतं बघतं एकदा आईकडे एकदा बापाकडे. त्यांना दोन्ही पाहिजे असतात. आयुष्य उद्ध्वस्त होतात, संसार उद्ध्वस्त होतात. लग्न ही अशी गोष्ट आहे आणि घटस्फोट अशी गोष्ट आहे ना की दोन्ही माणसं आयुष्यभर तडफडत राहतात, जर मुलं असतील तर. मुलं नसतील सुखाने घटस्फोट. आणि ह्यांचा जो इम्पॅक्ट होतो माणसाच्या जीवनावर तो अतिशय मोठा आहे. ज्या घटस्फोटाची 7-8 कारणं सांगतात ना त्यात हे नाही आहे, परंतु ही क्रुएल्टी समजता येते. आपण त्याला कायद्यात बसवावंच लागतं वकिलाला आणि जे काय आहे ते ट्रॅकमध्ये चालवायला लागतं, परंतु खरं नाही होत. तुमच्याकडे असा काही अनुभव आहे का जमेस की तुम्ही एक निर्णय तर दिला, म्हणजे घटस्फोटाचा असेल, पोटगीचा असेल, कस्टडीचा असेल, पण तुम्हाला असं वाटतं की हा निर्णय मी घ्यायला नको होता, हा त्या विशिष्ट व्यक्तीने ज्याने अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या विरोधात गेला तो निर्णय, पण तो द्यायला नको होता, त्याच्यावर अन्याय झाला, असं तुम्हाला कधी? हो, एक केस होती, त्याच्यात ते नवरा बायकोंच्या ह्याच्यात नवऱ्याने घटस्फोटाचा अर्ज नवऱ्याने केला होता. परंतु काय झालं, जेव्हा ती बाई पहिले घटस्फोटला तयार नव्हती, त्यानंतर नवऱ्याने जसा अर्ज केला, तिने काही त्यावर रेस्टिट्यूशनचा अर्ज केला नाही की मला नांदायला न्या. कायदा कसा आहे आणि कायद्यात जशा चांगल्या सुधारणा असतात तशाच त्यामुळे बारीक गोष्टी पण उलट्या होतात कधी कधी. तर तिने काही तो अर्ज केलेला नव्हता आणि तेव्हा त्या माणसाने घटस्फोटाचा अर्ज केला. त्याला 2 मुलं होती, त्याची मुलं चांगली शिकलेली वगैरे होती, म्हणजे लग्न ग्रे होतं, मोठ्या वयातलं होता घटस्फोट. तर तेव्हा हो ना अशी गोष्ट झाली की त्या मूल आजारी पडलं, एक मुलगा, आणि दुर्दैवी आजार. तरीही बाई म्हणायला लागली की आता माझं आयुष्य उद्ध्वस्तच झालं आहे, मग मला घटस्फोटच पाहिजे. त्या माणसाच्या ह्याच्याप्रमाणे त्याने खूप पुरावे आणले, खूप गोष्टी घडल्या, खूप उलथापालथी झाल्या. श्रीमंत पार्ट्या, देणं घेणंही भरपूर झालं, फ्लॅट झाले, 2-2 लाख रुपये पर मंथचा मेंटेनन्स बसला, सगळं झालं. परंतु शेवट मला खरंच असं वाटलं की हा निर्णय चुकला आहे. त्या माणसाचाही चुकलं आहे घटस्फोट मागणं, कारण नंतर आम्हाला असं कळलं की जेव्हा घटस्फोट केला तेव्हाच तो मुलगा आजारी होता, त्याने विचार करायला पाहिजे होता. आणि आम्हाला कळलं होतं तर आम्ही बोलायला पाहिजे होतं की ह्याला असा आजार झाला, अरे कसला घटस्फोट घेता लोकांना, ते मूल आपल्याला हातात मिळते की नाही, जिवंत राहते की नाही, आणि तुम्हाला घटस्फोट पाहिजे, काय मिळणार आहे यातून तुम्हाला.
पण मी निकाल दिला घटस्फोटाचा, पण खूप वाईट वाटलं मलाही. परंतु सतत घटस्फोट रिजेक्ट करणं किंवा न देणं किंवा लग्नाचे हट्ट धरून राहणं हे योग्य नाही. त्यामुळे घटस्फोटही करावेच लागतात. की आपल्याला जर पटतच नाही एखाद्या माणसाला तर ते लग्न किती वर्ष रखडवत राहायचं त्यांना. एखादा नवरा बाहेर खाली असतो, किती ती बाई रखडवत राहील. बायका पण असतात. एक बाई होती आणि तिचा नवरा पुराणिक होता. तो कीर्तन करायला जायचा, 10 वाजता जात असेल, 9-10 वाजता काय गावात. ही बाई लगेच शेजारच्या शिंप्याकडे, आणि त्या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही. केस लावली त्याने, सरळ नाव बिव लिहिलं, थर्ड पार्टी बनवली शिंप्याला. तेव्हा अशा परिस्थितीत घटस्फोट न करण्यावाचून काही उपाय नसतो. तो अजिबात तयार नव्हता, मुलंही नव्हती त्यांना. त्यापेक्षा ते वेगळे वेगळे तरी राहिले असते आणि आनंदाने ते लग्न करून सुखाने राहिले. असंही होऊ शकतं. माझ्या अलीकडच्या काही वृत्तपत्रातनं की वाचनात असं आलं होतं की लॉकडाऊन जे मध्ये झालं पॅन्डेमिकच्या दरम्यान, त्या दरम्यान झालेली बरीचशी लग्न ही घटस्फोटाकडे वळली आहेत. असं काही तुम्हाला? हो, मला असं म्हणजे दिसलेलं आहे की 20ची सुरुवात आणि 19चा एंड, तेव्हापासून 22 सालपर्यंत घटस्फोट लग्न झाली, त्याचे भयंकर घटस्फोट झाले. त्यात अशी कारणं असतील की ते पैसे देणं घेणं कमी, माणसं कमी बोलावली, छानछोकी कमी, मज्जा कमी. कारण हल्ली काय आहे, सगळ्या लोकांना आपलं लग्न डेस्टिनेशन मॅरेज व्हावं असं वाटतं. मुलींना पण वाटतं, मुलांनाही वाटतं. मग आपले आईवडील गरीब असले तरी डेस्टिनेशन मॅरेजच करायचं. कसं करायचं, कुठून आणायचे पैसे, घरदारं विकायची त्या पायी, आणि त्यांनी पुढं काय करायचं आईवडिलांनी. परंतु त्यात जी लग्न झाली ना, ही या छोट्या छोट्या कारणांनी खलास झाली किंवा घाई म्हणून केली असतील. पैशावरून तर खूप लग्न गेली. का तर आम्हाला रुखवत दिलं नाही, हे कारण मी जवळजवळ 15 ते 20 डिवोर्स केसेसमध्ये पाहिलं. रुखवत दिलं नाही एवढंच. अरे घ्या ना आता. एके दिवशी तर एक बाई, तिला पळी तिच्या आजीने दिली होती, लोखंडाची पळी, आणि ती ह्या नवऱ्याकडच्यांच्याकडून हरवली. जेव्हा म्युच्युअल कन्सेंट झाला आणि सामान द्यायची वेळ आली परत, तेव्हा ती पळी दिसेना, पळी हरवली. ती बाई सही करायलाच तयार नाही घटस्फोटावर. मला पळी आणून द्या. मी वकिलांना म्हटलं तुम्ही आणून द्या. ते मला म्हणले की कोर्टाच्या खर्चाने, ते भारतीय विद्यापीठात कोर्ट होते, तिथून खालून पळी आणून द्यावी आपण. काय काय हे, कशी पळी शक्य आहेत काय गोष्टी? या विनोदी होतात काय? नाही, पण अशा कारणासाठी अडून राहणं आणि प्रोलॉंग करणं घटस्फोट म्हणजे. आणि ह्याच्या विरुद्ध एक केस होती, खूप पुण्यातल्या बड्या पार्ट्या. अहो, त्या मुलीला जे म्युच्युअल कन्सेंटमध्ये सामान द्यायचं होतं, भारी भारी साड्या होत्या, 12 साड्या असं लिहून दिलं होतं. चिठ्ठ्या लिहून देतात ते लोक, ते आम्ही इकडचं तिकडे घेऊन टाकायचं. तर त्या 12 साड्या दुसऱ्या दिवशी नेताना नेल्या त्यांनी. बॉक्स आले मोठे मोठे, नेल्या. तेच सल्लागारांच्या इथून घेऊन जातात सामान. तर घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी होते मोठे मोठे बॉक्स कोर्टात. दिवशी म्हटले काय आलं? आमचा शिपाई म्हटलं की काल ते ऑर्डर झाली ना मॅडम, त्याच्यातले आलेत लोक आणि भयंकर भांडतात बाहेर. म्हटलं काय झालं? त्या 12 साड्या होत्या ना, लग्नाला तर 6 महिने झाले, काय 1 वर्ष 6 महिने झाले होते. तर मग नव्याच साड्या असणार ना, शालू ते भारी भारी. अहो, भोवारणीकडच्या 12 साड्या दिल्या होत्या त्यांनी त्यात टाकून, फाटक्या. 12ला 12 असंही होऊ शकतं. काय करणार तुम्ही? अंदाजच बांधू शकत नाही. असं अंदाज बांधू शकत. एक प्रश्न मला सहज आला, माझ्या मॅरेज ब्युरो चालवण्याच्या निमित्ताने तो आला माझ्या मनामध्ये, की एखाद्या स्त्रीचं चारित्र्य हनन या कारणाने समजा तिचा घटस्फोट होत असेल किंवा झाला असेल, तर तिला मेंटेनन्स मिळत नाही, असं काही आहे? ते चारित्र्य हनन प्रूव्ह झालं पाहिजे ना. खरं. पण ते प्रूव्ह झालं तर तिला अधिकार नाही, असं काय आहे का? ॲडल्ट्री म्हणायचं त्याला. तर त्या ॲडल्ट्रस असेल, वन्स ॲडल्ट्री ऑलवेज ॲडल्ट्री.
तर ती जर ॲडल्टरी असेल, खरंच तिचे संबंध असतील विवाहबाह्य, तर शी इज नॉट एबल टू गेट द मेंटेनन्स, नाही मिळत. परंतु ह्या समाजाने आपल्या, असं आता जरा विषयांतर होईल, परंतु आपल्या समाजाने बाईच्या योनिसूचितेला एवढं महत्त्व दिलं आहे की सगळ्याच नवऱ्यांना सारखेच संशय येतात की आपली बाई अशी करते म्हणून. कशाला करतील त्या बायका? काय तेवढंच पडली का गोष्ट? हो ना. का असे आरोप करता बायकांवर की बाईची आबरू काचेची, बाई आत गेली की तिरडीवरच बाहेर ये, असं कर तसं कर, सतीत जा. कित्येक बायका नवरा असून सुद्धा मनाने सतीत गेलेल्या आहेत. हो ना. त्यांना काही बिचाऱ्यांना उरलंच नाही. हो ना. त्यामुळे हे थोडं थोडं आपण विचारी माणसांनी, तुमच्यासारख्या सगळ्या विचारी लोकांनी जे काय अल्पमतीप्रमाणे आपण जे बोलतोय आत्ता, ह्याच्यातून थोडा तरी बोध घेऊन काहीतरी शिकलं पाहिजे ना. कशासाठी भांडायचं सारखं? रात्री सगळी भांडणं मिटवली पाहिजेत. रोज रात्री भांडणं मिटवायची. हे का नाही ठरवून घेत? सगळं थांबेल. जशी चहाच्या पेल्यातली भांडणं म्हणतो आपण, तसं विसरून जाणार. सारख्या जुन्या गोष्टी काढायची. तुझी आई वाईट, बायकांची आई वाईट म्हणायचं कारण काय? आणि सुनेला सासू वाईट म्हणायचं कारण काय? सून जेव्हा सासूला म्हणते ते विनोद नाही, ती क्रुएल्टी होते. परंतु नवरा जेव्हा सारखा सासूला वाईट म्हणतो स्वतःच्या, आणि हीच शिकवते. मी दरवेळेस विचारते, अरे लग्न कुणाशी केलंस तू? बाईशी का तिच्या आईशी? सकाळी उठणार, नोकरीला जाणार, परत येणार, झोपणार. हेच IT वाले तर किती तास घरात असतील, किंवा कुठलीही लोक हल्ली नोकऱ्या सोप्या नाही आहेत. प्रचंड काही 1 रुपया कोणी फुकटचा काढून देत नसतं. म्हणजे कामं तर करावी लागतात. मग तुम्ही किती तास असाल एकमेकाच्या सहवासात, त्यात तुम्ही किती भांडण कराल, किंवा सासू किती वाईट वागेल, किती वेळ तुझ्या सहवासात आहे सासू, कशी वागेल, ह्याचा विचार करा, ह्याचा हिशोब करा. आम्ही आलेल्या पक्षकारांना सांगतो, या पानावर वाईट गोष्टी लिही, या पानावर चांगल्या लिही, याची आपण बेरीज वजाबाकी करूया. किती तास तुम्ही एकमेकाच्या सहवासात आहात, त्याची बेरीज वजाबाकी करू. यावरून तुमचं तुम्हालाच कळेल की आपण बोलतोय खरं आहे का खोटं आहे. जसं पूर्वीच्या पिढीमध्ये ऊन हे गरम गरम खिचडी, त्याच्यावर तूप, वेगळं राहायचं, फारच सुख, अशी गाणी म्हणायच्या बायका. आता असं झालंय की ते वेगळं राहणं नको आहे लोकांना. म्हणजे सासू सासऱ्यापासून नाही, आपापसात नवरा बायकोलाच वेगळं राहायचं आहे आता. त्यांना गरम खिचडी नको आहे, तूप पण नको आहे ना, काहीच नको. वेगळं राहण्यासाठी मग स्वातंत्र्य पाहिजे का? मग तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे म्हणून वेगळं राहणार आहात का याच्यात? हा आता आपला इथला विषय नाही आहे खरा. त्यासाठी राहताय का? मग त्यासाठी मागताय का घटस्फोट? सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मग रडत बसतात. नवरे मिळतात का बायका मिळतात का? आता बायकांची संख्या किती कमी झाली आहे. कुठून मिळणार आहे त्यांना बायका? नाही मिळणार. अजून मला तर वाटतं अजून 100 वर्षात आपण पांडवांच्या काळात जाऊ. मिळणारच नाही तो बायका. इतक्या मुली कमी झाल्यात. साधी गोष्ट आहे. आत्ता आमच्या एक फार्म हाऊसवरचा नोकर, 2 मुली आहेत पहिल्या, 3रा मुलगा झाला तर काय ते फेसबुक भरलं आहे त्याचं. जर का मुलाला असं धरून फोटो काढेल, पापा घेताना काढेल, असं करता. अरे मुली होत्या की तुला, त्यांचा कधी नाही काढलास? मी त्याला विचारलं, आता काय रे एवढं प्रेम तुझं? हां, असं नका रे करू. मुलींना वाईट बोलून मिळणार आहे काय? त्याचं काहीतरी जगाचं भान ठेवा ना. हो ना. जसं आपण इथं पाहिलं तसंच परदेशातही आम्ही जेव्हा होतो तिथल्या कोर्टा अटेंड केल्या आम्ही. दणादण घटस्फोट. पण तिथे सुद्धा त्या बायका पैशासाठी डिटेक्टिव्ह लावतात की नवऱ्याने कुठं पैसे लपवून ठेवले, किती मिळवले, काय केलं, त्याच्यावर डिटेक्टिव्ह लावा, त्याच्याकडचे पैसे काढा, मग ते निम्मे पैसे त्याला, निम्मे पैसे हिला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने हेच आहे जगात. व्यवहारच फक्त व्यवहारासाठी आलो. जिथं मला असं वाटतं ना, नवरा बायको जितके जवळ येतात की हवासुद्धा जायला जागा नाही, इतक्या जवळ येतात. स्किन टू स्किन रिलेशन्स असं त्याला फॅन्सी नाव दिलं तरी खरा अर्थ हा. तितके दुष्ट होतात एकमेकाच्या बाबतीत, तितके द्वेष करायला लागतात, त्यांना तोंड पाहिजे नसतात.
त्या नवऱ्यांना मुलांची तोंड पाहिजे नसतात. तुम्ही आता हा जो यंग जनरेशनबद्दल मी बोलतो आहे, एक लग्नाची वय आता ऑलरेडी लांबत गेले, म्हणजे पूर्वी 20, 22, 25 होती, ते आता 28, 30, 35पर्यंत होतात. पण त्या एज ग्रुपमध्ये लग्न झाल्यानंतरसुद्धा पुढच्या अवघ्या 1 वर्षात 2 वर्षात जी घटस्फोट होत असतील ते होऊ नये यासाठी तुम्ही काही सुचवाल का, सांगाल का, की काय ऑब्झर्व करायला पाहिजे? मी सांगेन की लग्नामध्ये पैसा, इगो किंवा सारखे रिलेशन्स, म्हणजे इकडची माणसं तिकडची माणसं यांनी जास्त मध्ये पडू नये. नाही. अगदी मुलाची आई आहेस तू, मान्य आहे, पण आता तो मुलगा तुला तू आपण स्वतःच्या हाताने जशी मुलगी कन्यादान करतो ना, तसं लग्नात आम्ही सुनेला दिलाय, हा मुलगा दान केलंय याचं, असं पद्धत म्हटली ना तर जरा थोडं डोक्यात आपल्या उजेड पडेल. पडू शकेल. ह्या दिलाय, तिचा आहे आता तो नवरा, नका मध्ये पडू. आणि तिनेही पहिल्याच दिवशी राणी म्हणायला जाऊ नये. ही बाई जेव्हा 50 वर्ष घासते घर, तेव्हा ती 51 वर्षी घराची राणी होते आणि वाटेल ते निर्णय घेऊ शकते, घर चालवू शकते. पण आपण पहिल्याच दिवशी आल्यावर मी जर म्हटलं मी राणी आजपासून, मला लग्न करून कशाला आणलं, अहो ते शक्य नाही आहे. माणसं सांभाळायची असतात, नाती जपायची असतात, तर त्याच गोडी आणि जो सगळ्या आयुष्याचं सत्व साठलेलं आहे या 2 शब्दात, तर तसे आपण नाती जपूयात ना. कशासाठी भांडणं, काय मिळणार आहे, शेवट काय? अगदी पर्टिक्युलरली पाहिलं तरी ताबडतोब नवरे मिळत नाहीत, ताबडतोब बायका मिळत नाहीत. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या लग्नातून मूल होईल की नाही माहीत नाही, कारण रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स हा मोठा फॅक्टर कायद्याने सुद्धा ठेवलेला आहे. तसं होईलच असं नाही. आणि मग कुणाच्या जीवावर एवढं मार्क्स करताय तुम्ही? पैशाच्या? पैसे काय आज आहेत उद्या नाही. नाती जपायला पाहिजे. प्रत्येक नातं पैशाने विकत घेता येत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे की बायकोसुद्धा पैशाने विकत नाही घेता येणार. हा एक माणूस होता, तो त्याची 700 एकर शेती, 5-7 जण आहेत भाऊ घरात, सगळ्यांची एकत्र आहे आणि सुंदर बायको पाहिजे, सुंदर पाहिजे, अशी पाहिजे तशी पाहिजे. इतकी सुरेख राधिका नावाची एक मुलगी, ती केली. अहो त्या बाई तिलाही वाटलं, म्हणजे की पहिल्यांदा कसं सांगतात, मुलीला आमच्या येत नाही शेतातलं काम, यांनी सांगितलं होतं. ते म्हटलं अहो कशाला आमच्याकडे हजर नको, तिला का आम्ही नांगरायला पाठवणार आहे का? नाही, तुम्ही काय काळजी करू नका. पण त्या मुलीला ना त्या माणूसाला किंवा शेणाचाच वास यायचा. त्याने हात लावला तरी तिला शेणाचाच वास. तिला त्यांच्या गोठे होते मोठाले, त्या अख्ख्या घरात तिला शेणाचा, मुताचा, याचा त्याचा, कडब्याचा, हिरव्या गवताचा वास यायला, आणि ती काय राहणं अशक्य झालं तिथं. आणि नवऱ्यात आवडत होता, वास तर पसंत नाही. नवरा म्हणला मी आईबापाला सोडून किंवा अख्खी इस्टेट बिस्टेट सोडून मी येणार नाही. सगळ्या बाजूने अशी कोंडी झाली होती, दोघांची कोंडी. अशी कोंडी होऊ देऊ नका, हे मला सांगायचं. यासाठी मी उदाहरण सांगितलं. सगळं चांगलं होतं, पण ही जी मानसिक कोंडी झाली होती त्यांची, तशी होऊ देऊ नका. त्यात काहीतरी मार्ग काढूया आपण. हळूहळू सवय होते, एक हळूहळू सवय होते. हा शब्द मी बोलले आणि मला फार माझंच वाईट वाटलं आत्ता. एक केस होती, अहो तो माणूस अनैसर्गिक संभोग करायचा आणि त्या बाईला ते सहन होत नव्हतं. तर तिने घटस्फोट, आईबापाकडे गेली पळून, ती यायलाच तयार. घटस्फोटाचा दावा लावला, भाऊ वडील सगळे आले आणि लावला. तर मग तिची सासू आली. म्हटलं अहो तुम्ही का आलात, आम्ही तुमचे वकील नाही. पहिली गोष्ट आहे असं करू नका, हे योग्य नव्हे, इथिक्सला धरून नाही. तर ती म्हणली अहो होईल की सवय. कशी सवय होईल, हे चांगलं आहे का? जे नैसर्गिक आहे ते का नाही तुम्ही हे करत आहे? सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या गोष्टी माहीत आहेत, परंतु त्यालाही काहीतरी थोडाफार काळाचा, वेळेचा, परिस्थितीचा
त्या माणसाच्या तब्येतीचा, बाईच्या तब्येतीचा अपवाद असतो ना, मग ते सुद्धा मानायचं नाही असं नव्या पिढी, अगदी नव्या पिढीतले येत होते. करू नये असं. थोडा विचार करा, म्हणजे मग तुम्हाला चांगल्या रीतीने आयुष्य काढायला संधी मिळेल. नपुसकता असेल तर लगेच डॉक्टरची औषधं घ्या, ॲडॉप्ट करा मूल. हो ना. कशासाठी एवढं? का एवढा 8 तास? आपलंच रक्त, आपलंच रक्त, आपलंच रक्त. का एवढा 8 तास? आपली रक्त, अगदी आपली मुलं आहेत ते आपल्याला घेऊन बसलेत का जवळ, ते पळून जातात ते दुसऱ्या देशात, इकडे तिकडे काही करतात. कोण आहे सारखं बसलं इथं? आपण तरी आपल्या आईवडिलांचं किती क्षण केलेलं नाही, किती मिनटं, किती तास केलं नाही, असा उलटा विचार करा. तसंच आहे. मग करा ना अडॉप्ट. सुखाने राहा. सुखाने राहायचा साधे साधे मार्ग असतात, ते समाजाने अवलंबले पाहिजेत. इगो सोडून दिला पाहिजे. इगो हा अतिशय मोठा शत्रू आहे. मम्मा मिम्मीची भाषा सोडून द्या पहिली. तर हे माझं, हे माझं, मी केलं, मी केलं, मी करणार, आम्ही असं म्हणतो, आमचं घराणं, आमचं हे. नका करू ना. दोन्ही पार्ट्या करतात. आणि बायकांना वाटतं की, खूप नवीन मुलींना असं वाटतं की नवरा असा असावा की हिंदी सिनेमातल्यासारखा, उचल की फिर ठाळाभोवती. तरी हल्ली जरा ते जुने हिरो गेल्याने थोडं कमी झालं आहे. परंतु कसा उचलेल तो? हार्ट अटॅक येईल त्या माणसाला, एवढी मोठी बाई उचलली तर. असं नाही का? नाही. अहो, जरा विचार कर ना. फॅन्टसीज जगू त्या जगतात जास्त, ते जगतात. त्याचे परिणाम. शेजारची बाई काढणे, मला पण हे पाहिजे. अगं तो कुठून आणेल? त्याचे पैसे, त्याची कुवत, तुझी कुवत. जेव्हा पलीकडची पार्टी म्हणते की तुम्हाला राहायला जागा नाही म्हणून आम्ही मुलगी देणार नाही, तुमचं स्वतःचं घर नाही म्हणते, आम्ही देणार नाही. अहो, तुम्ही कितव्या वर्षी घर घेतलं? तुम्ही आईबापाच्या घरात राहिलं म्हणून असं बोलता का? तुम्ही स्वतःचं 1 फूट तरी घेऊ शकता का? मग तो माणूस 30व्याच वर्षी आता इतक्या महागाईत घेऊ शकेल का? ह्याचा विचार करायला पाहिजे. नाही घेऊ शकत. ते लोक अजिबात हल्लीचे विचार करत नाहीत. हल्लीच्या मुलींना एक तर पुणे, मुंबई, नाहीतर फॉरेन, 2च पर्याय आहेत. ह्याच्यात सुद्धा काही काही विशिष्ट समाजातल्या मुली जास्त हेकट आहेत आणि त्या अजिबात स्वतःच्या हात सोडत नाही सोडत, आणि मग राहतात उशिरापर्यंत, तशाच राहतात. मग तशी राहायचं का? ॲडजस्टमेंट. तर काही काही मुलींचं मत आहे की आम्ही ॲडजस्टमेंट करणार नाही. काही काहींचं असं म्हणणं असतं की आपण करूया ॲडजस्टमेंट, पण ते फार उशिरा कळतं. हो, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अशा इतक्या गोष्टी आहेत त्याच्यात. हल्लीच्या मुली ज्या आहेत, मुलं किंवा मुली, त्यांना ताबडतोब डिवोर्स पाहिजे. किती दिवस, किती दिवस, प्रत्येक स्टेजला किती दिवस लागतील? ज्युडिशियरीत असताना जवळजवळ 75, 80, 100 अशी एकेका बोर्डावर केसेस असतात. किती मिनटं मिळत असतील एकाला? 5.5-6 तासात नाही मिळत. तुम्ही असा हट्ट धरून चालणार नाही की लगेच आला की डिवोर्सच पाहिजे. अमेरिकेत असतो, अरे तिथं सुद्धा नसतो. उगाच काय बडबड करताय, तुझ्यालाच बोलताय. आपल्या इथे जे वेळ लागतो, मान्य आहे मला, जे उशीर होत आहेत ते केवळ वकिलांमुळे नाहीत असं मी म्हणेन. ही माणसंसुद्धा येत नाहीत तारखांना, मुद्दाम उशीर लावतात, ठरवून की पलीकडच्या पार्टीला त्रास द्यायचा, यायचंच नाही असं करतात. त्यामुळे त्याच्यात पूर्ण वकिलाचा 100% सहभाग आहे असं म्हणू शकत नाही. साहेबांना वेळ नसतो, त्यांनाही माणसं आहेत तीसुद्धा, त्यांनाही रजेवर जायचं असतं, त्यांनाही कामं असतात. आणि संख्या जजेस लोकांची वाढवायला पाहिजे, हे सुद्धा त्याच्यात आहे. अशा सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे हे असं नाही म्हणता येणार आपल्याला की नवीन पिढीला एका मिनिटात डिवोर्स पाहिजे आणि मग दुसऱ्या मिनिटाला रडत बसायचं पुन्हा. एक तर इथली मोठी जिम आहे आपल्या पुण्यातली, फेमस जिम आहे, त्यांनी असं हे केलं, आत्ताची गोष्ट आहे, त्यांनी असं जाहिरात केली होती, कपलनी यावं, सूट घ्यावी. वेगळी वेगळी माणसं तिथं आलेली, मुलं मुली सह्या करायला लागले सुटीसाठी.
आणि म्हणायला लागले की आम्ही नवरा बायको आहे बरं का, झालं ते. आणि मग नंतर त्या बाईने त्याच्यावर दावा लावला, त्या माणसावर. त्याची सर्टिफाईड काढली त्या रजिस्टरची तिने, आणि त्या माणसावर दावा लावला त्या मुलावर की अरे मी तर तुझी बायको आहे, काय तुही सही केलीस, मी केली, तुझं आडनाव मला घेतलं आहे, माझं नाव पुन्हा कुमारी आहे, ते खाली लिहिलेलं आहे, माझी सही आहे, आणि मी तुझी बायको आहे, आणि तू मला आता मेंटेनन्स दे. म्हणजे इतक्यापर्यंत ह्या मुलांना कळतच नाही हो एका मिनिटात काय होईल. होऊ शकतं असं, परंतु ते त्यांना मान्य नाही हल्लीच्या मुलांना. पण सतर्क राहायला पाहिजे की अलर्ट राहायला पाहिजे ना त्या अलर्ट राहायला बाबतीमध्ये. पाहिजे. पण तसं राहत नाहीत. हां, त्यांना जाणीव होत नाही तेवढी, इतकं गंभीर होईल असं. त्यावेळेला कदाचित तो कैफ म्हणतो आपण, तो असतो, तो येतो, तो असतो की काय नाही, काय होत नाही, काय होत यात काय होणार आहे म्हणून. काय होत नाही. असं जसं फोटो पाठवले, काय होणार आहे, भयंकर गोष्टी हो होतात, ना, हो. करू नका असं. ते नाही समजत नाही. तुमच्याकडे तसं म्हणाल तर अहो, खूप अनुभवांची खूप मोठी खूप वेळ जाईल. शिदोरीच्या शिदोरी आहे. नाही, वेळ द्यायला हरकत नाही, पण मला उलट असं सुचवा असं वाटतं की ह्या आत्ताच्या एपिसोडच्या माध्यमातून जे काही तुम्ही लोकांपर्यंत आपण पोचवायचा प्रयत्न केला आहे, त्या व्यतिरिक्त असलेली जी काही तुमच्याकडे अजून अनुभवाची शिदोरी असेल ती पण केव्हा तरी आपण नक्की नक्की उलगडूयात आणि ती पोचूयात लोकांपर्यंत. आणि आज तुमच्या माध्यमातून जे काही आपल्या या चॅनलचे व्ह्युअर्स असतील त्यांना बरीचशी माहिती नक्कीच मिळाली असेल, मला पूर्ण खात्री वाटते. आणि ओघवत्या भाषेत तुम्ही सांगितल्यामुळे त्या माझ्यावर, इतरांवर त्याचे चांगले इम्पॅक्ट नक्की झाले असतील असं आपण म्हणायला काही हरकत नाही. आमच्या नाती जपवायच्या आजच्या या भागासाठी तुम्ही वेळ मुद्दाम खर्च करून आलात, त्याचं मला विशेष कौतुक आणि आनंद वाटतो. आणि परत लवकर आपण या निमित्ताने भेटूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या इथे आपण थांबूयात. मनापासून तुमचे आभारी आहे. तुमचेही धन्यवाद. तुम्ही मला बोलून संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.